पिल्लू. आजच्या दिवसाच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतोय. तर आज आहे आपल्या पवईच्या कुलस्वामिनीचा आगमन सोहळा आणि आपल्या मोर्याविट्सला काम आहे त्या ठिकाणी उपनगरातील सर्वात मोठा आगमन सोहळा होणार आहे. तर आज 21 तारीख संडे. तर आज फुल मचवायचं आहे. आपला सेटअप पण मोठा आहे. बिग सेटअप आज आपण लावतो आहोत. ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर बाहेर पोरं बेस चेक करतायत, बेसचा साऊंड चेक करतायत. तर तुम्हाला ऐकायला येत असेल. बाहेर जाऊ आणि पोरांची मजा मस्ती बघूया. आपल्याला सुरुवात करायची आहे ती म्हणजे सोलारीसपासून सुरुवात होणार आहे. ती माटेकर दादांच्या ऑफिसपर्यंत. ऑफिसच्या पाठीमागेच देवी बसते. तर तिथपर्यंत एंडिंग होणार आहे. सेटअप 1 2 3 4 5 6 7 8 अजून कुठे आहे? 8 इनफ. मजबूत आणि एवढे ड्रम आहेत सगळ्यांमध्ये. हा वेगळा आहे आज. पटेली. तर चला आपला टेम्पो सुद्धा आलाय आणि आपण टेम्पोमध्ये सामान लोड करायला घेऊ. थोडेसे वरून तर थोडेसे इन्स्ट्रुमेंट काम करायचे बाकी आहेत. बाकीचे इन्स्ट्रुमेंट सर्व रेडी आहेत. ते आपण टेम्पोमध्ये पोहोचवूया. तर आपले सर्व इन्स्ट्रुमेंट सुद्धा टेम्पोपर्यंत पोहोच झाले. टेम्पो गरगरावून भरलो आज पण. धीरज हा वैतागलो पडलो बांबू टाकलेत. हे मोठे सरळ ठेव ना. चला तुला कुठे बसवणार? जागा कुठे आहे? टेम्पो गरगरावून भरलाय आपला. अरे बाबू आज परत आला. धीरज काय सेवा करतोयस? हा तर चला आपण निघालो आहोत. जवळपासच जायला भरपूर सारं सामान होतं. बाबू आपल्यावर दिवस आहे. तर सामान जास्त होतं त्यामुळे टेम्पोच मागवला. आपण सोलारिसलाच जायचं आहे. तिकडे जाऊन सामान उतरवू आणि मग त्यावेळेला भेटू. बॅटरी वगैरे थांबवायची आहे. 7 गाड्या पण मागसून पोरं घेऊन येणार. अर्धी पोरं मागे आहेत. तर बघूया काय विषय होतोय. पुढे बघत राहा. मंडळींनो बॅटरी घ्यायला थांबलेलो आणि आपला भाव भेटलाय. आहे काय आणि आहे काय. हे लोक सुद्धा आगमनाला वाजवले आहेत. पंचशील बीट्समधून तुफान वाजवतात. जर आपल्याला भेटले तर तुम्हाला त्यांना सुद्धा नक्की बघायला मिळेल. काय बोलतो बाकी? बस बाकी काय नाही. भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर लाईक करा आणि खूप सारं प्रेम द्या हीच अपेक्षा करतो. आणि चांगलं भावाचे फायके झाले होतील तर कीप इट अप. बस थँक्यू. भाव सुद्धा बुलबुल वगैरे शिकलाय. मस्त पैकी राडा करतो एकदम राडा. आपण पोचलो लोकेशन वरती. सेटअप लावायला सुरुवात झाली आणि आपले भाई लोग चिक्या राम रहीम दोनों जन साथ में घूम रहे. हा ट्रस एक नंबर. हा ट्रस लावून झाला. अरे पाडच्यात टाकल्या फोडून टाकतात सगळ्यांचा. ट्रस लावून झाला की आपण सेटअप करायला घेऊ रोटोचा. भंग्यांचा सेटअप झाला. त्याचबरोबर आपल्या रोटोचं पण सेटअप कम्प्लीट आहे. 2 रोटो सिम्बॉल वगैरे चढवायचे आणि आपली पब्लिक नाश्ता आणायला गेली. आणि आज आपल्याला नाश्त्यामध्ये आहे बुर्गीर. भांडणा नुसतं किलेस. आपण तर कुठं आला होता रोटो घ्यायला? नंतर आले ते लोक. कुठे? वरती रोटो बघायला. स्टँड पण घेऊन आलो खाली. झोपून उठलो आणि भाव तसाच पळालो सामान आणायला. पण जब प्रॅक्टिस करू मी एकट्याने तर आपला नाश्ता आलाय. नाश्ता द्या. किधर आहे? बर्गर मुर्गी काय मुर्गी. हा चला सॉस पण आहे. अरे वा धन्यवाद. या चला नाश्ता करून घेऊ पटापट. काय 2 आण म्हणता? 2 आण. हा 2 आण. 4 नंतर जाऊन घ्यावा. 1 2 3 4 आम्ही नाश्ता करतो गाइस. हा बाबू जाम बोलको. हा ह्याच्यावर कोण आहे? हे बघ नंद किशोरा. पूर्ण सेटअप क्लिअर झालाय. सगळं लाईटी बिटी सर्व जॉईन करून झालेत. आणि आता आपण डायरेक्ट आज गणेश भाई पण आहे भाई. आता वाजवायला घेणार. देवीचं सुद्धा आगमन झालंय. तिकडे देवी आहे पुढे आणि बरेचसे बीट्स ढोल ताशा पथक असल्यामुळे नंबर मागे पुढे असणार आहेत. तर थोडं मागे पुढे वाजवावं लागेल. डीजे आहे. परत अघोरी नृत्य सुद्धा आहे. नाशिक ढोल सुद्धा आहे. संकेत ब्लॉग, भालेराव ब्लॉग. तर
बरेचसे बीट्स वगैरे सुद्धा आहेत, नाशिक ढोल सुद्धा आहे, डीजे सुद्धा आहे, बरंच काय 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 आहे. आणि पब्लिकचा क्राऊड एवढा आहे ना भाई, तुफान क्राऊड आहे, तुफान. तर खूप मजा येईल वाजवायला. आपण आता डायरेक्ट वाजवताना भेटूया.
फायनली सेटअप सुद्धा खोलून मोकळा झालोय आणि आता आपण तिकडे जाऊया फिरायला, एन्जॉय करूया थोडंसं आणि ब्लॉग थोडा मोठाच झालाय समजून घ्या. पण तुफान एकदम राडा करून ठेवलाय बाई. सेटअपच्या इथे उभा होतो आणि आपला यूट्यूबचा फॅमिली मेंबर भेटलाय. भावा नाव काय तुझं? हरिओम. आणि ब्लॉग कसे वाटतात आपले? खूप छान. तर भावाला खूप धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा आणि कायम आपल्यावरती असंच प्रेम तुमचं असू द्या. धन्यवाद, थँक्यू. दिला मोटूला शॉट दिला. ले इकडे घेऊन या, इकडे हलगी काढ त्याची, हलगी काढ. कल पेपर है और इधर आया. देखो यार, तो तेरा कॉलेज है, तेरा पेपर है. तर ऑर्डर संपली पण निम्या पण अजून थांबलाय. निम्या बाय थेट नाला सोपारा निघले का अभि. आणि 11 वाजलेत मंडळीनं आणि बराचसा उशीर झाला. आपला सेटअप पण काढतायत आणि आपल्याला आता सेटअप घेऊन अशोकनगरला मरोळमध्ये जायचं आहे गणेश पाड्यामध्ये. कारण उद्यापासून 9 दिवस गरबा आपल्याला वाजवायचा आहे. तर त्यासाठी तिकडे सुद्धा भोंग्यांचे कनेक्शन वगैरे करायचे आहेत. तर आज खूप लांबचा असा दौरा आहे. तर अजून सेटअप निघाला नाही आहे पूर्ण कम्प्लिटली. तो निघेल मग त्याचं आम्ही टेम्पोची वाट बघत बसलो आहे. टेम्पो आला की टेम्पोमध्ये सगळे इन्स्ट्रुमेंट भरणार. इन्स्ट्रुमेंट तेव्हा तिकडेच ठेवलेत सगळे आणि इन्स्ट्रुमेंट भरले की अर्धी पोरं घरी जातील आणि अर्धी पोरं तिकडे सेटअपसाठी जाणार आहेत. तर मग बघूया आता कसा विषय होतोय. 12 वाजायला आलेत पण सगळेजण असे तात्काळले आहेत. सगळेजण वैताग आलाय. मेन म्हणजे आज पावसाने लफडा केला पण ठीक आहे. माझ्या तर एकदम तुफानच आली. काय मोठू? एक नंबर. काय वाजवलंस आज? बेल वाजवला आणि सीजर वाजवला. अरे वा पोरं एकदम फॉर्म मध्ये चालली आहेत. संकेत गवळे तू सगळं सामान घेऊन जायचं, हात गाडीवर टाकायचं, सगळं सामान घेऊन जायचं. बांबू तर खोला पटापट. तर आपलं चाललंय सामान सर्व अशोकनगर गणेशपाड्यामध्ये सामान घेऊन चाललंय. टेम्पो भरतायत आणि हे टेम्पो भरून झालं की मग त्यानंतर आपण मग ब्लॉग एंड करूया. जास्त लांबवूया नको. ऑलरेडी ब्लॉग मोठा झालेला आहे. तर मंडळींनो 12ला 5 मिनिटं राहिली आहेत आणि आपण आलोय घरी. आणि माझा आवाज ऐकून पपींवरती सुरुवात केला. तर आजचा असा काहीसा ब्लॉग होता. खूप तुफान वादन झालं, जबरदस्त एकदम. तोडच नाही, खूप छान मजा आली. सर्व पोरांनी आपलं तुफान वादन केलं आणि भव्य दिव्य अशी मिरवणूक निघालेली. एक नंबर कडक वाटलं. तर असा काहीसा ब्लॉग होता. आता आपण ब्लॉग एंड करूया. जर चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम, देवा काळजी.